नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्झॅक्टचे पुढचे प्रॉब्लेम घेणार आहोत. बघा त्यामधला पहिला प्रॉब्लेम x² मायनस 4xy मायनस 2y³ dx प्लस y³ मायनस 2x² मायनस 6xy² dy इज इक्वल टू 0. f dx प्लस n dy इज इक्वल टू c च्या फॉर्म मध्ये आहे, इज इक्वल टू 0. एम dx प्लस एन dy इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये आहे. तर मग एम इज इक्वल टू x² मायनस 4xy मायनस 2y³ n इज इक्वल टू y³ मायनस 2x² मायनस 6xy². शांततेत बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. डो एम बाय डो वाय, डो एम बाय एक्स स्क्वेअरचा रेडिओ किती येईल? 0 मायनस 4x कॉन्स्टंट आहे, वायचा रेडिओ किती येईल? 1. वायचा रेडिओ किती येईल? 1. 2 जसंची तसं. y³ रेडिओ किती येईल? 3y². y³ रेडिओ विथ रिस्पेक्ट टू y किती येईल? 3y². मायनस 4x 3 दोन्ही 6 मायनस 6y². हे झालं. आता डो एन बाय डो एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, y³ चा रेडिओ 0. 2 जसंची तसं. x² चा रेडिओ 2x. x² चा रेडिओ किती आहे? 2x. 6y² जसंची x² चा रेडिओ किती आहे? सॉरी, x चा रेडिओ किती आहे? 1 मायनस 4x मायनस 6y². सेम आलं. फ्रॉम 1 and 2, डो एम बाय डो वाय is equal to dou n by dou x. Therefore, it is an exact D. Solution. Integration of m dx plus n dy is equal to c. Y constant, x neglect. आता बघा, m किती आहे? x² मायनस 4xy मायनस 2y³ x² मायनस 4xy मायनस 2y³ 2y³ dx प्लस एन डी वाय मध्ये याच्यात एक्स आहे, याच्यात एक्स आहे, टर्म घ्यायचीच नाही. फक्त y³ dy इज इक्वल टू सी. y³ dy इज इक्वल टू सी. बघा, इंटिग्रेशन ऑफ x² dx मायनस 4y कॉन्स्टंट आहे बाहेर, x dx मायनस 2y³ कॉन्स्टंट आहे बाहेर dx प्लस y³ dy इज इक्वल टू सी. x² चं इंटिग्रेशन काय आहे? x³ बाय 3 मायनस 4y जसंची तसं. x चं इंटिग्रेशन काय आहे? x² बाय 2 मायनस 2y³ जसंची तसं. dx चं इंटिग्रेशन काय आहे? x. y³ चं विथ रिस्पेक्ट टू y, y रेज टू पॉवर 4 बाय 4 इज इक्वल टू सी. मग x³ बाय 3 बे बेदोनी 4 मायनस 2x² मायनस 2xy³ प्लस y रेज टू पॉवर 4 बाय 4 इज इक्वल टू एक साथ दोन प्रॉब्लेम बघा. समजलं ना? लक्षात? एकदम इझी आहे जर थोडं लक्ष दिलं तर. आता बघा पुढचा प्रॉब्लेम. आता बघा, एम dx प्लस एन dy इज इक्वल टू सी इज इक्वल टू 0, सॉरी, इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये आहे. मग इथे लगेच लक्षात येतं, एम किती आहे? 2x² प्लस 6xy मायनस y². एन किती आहे? 3x² मायनस 2xy प्लस y². आता काय करायचं मित्रांनो? डो एम, आता काय करायचं? डो एम बाय डो वाय पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय लिहायचं. 2x² चा रेडिओ किती आहे? 0
हा 6x जसंची तसं वायचं रेट किती आहे 1 वाय स्क्वेअरचं रेट किती आहे 2y 6x minus 2y 6x minus 2y partially differentiate with respect to x 3x square चं रेट 6x कळलं ना 3 जसं तसं x स्क्वेअर रेट किती आहे 2x 2 into 3 6x मायनस 2y कॉन्स्टंट x चं रेट किती आहे 1 y स्क्वेअरचं रेट किती आहे 6x minus 2y from 1 and 2 from 1 and 2 dou m by dou y is equal to dou n by dou x therefore it is an exact d now solution integration of m dx plus n dy is equal to c y constant x neglect m जसं तसं लिहायचं 2x square plus 6xy minus y square 2x square plus 6xy minus y square dx plus n n मध्ये बघा 3x स्क्वेअर नाही लिहायचं 6xy 2xy नाही लिहायचं फक्त y स्क्वेअर काय लिहायचं y स्क्वेअर प्लस मध्ये ना dy इज इक्वल टू सी समजलं आता बघा पेशन्स ठेवले तर खूप सोपं आहे इंटिग्रेशन ऑफ 2x स्क्वेअर dx प्लस 6y कॉन्स्टंट आहे x dx मायनस y स्क्वेअर कॉन्स्टंट आहे dx प्लस y स्क्वेअर dy म्हणून कॉन्स्टंट आहे बरं आता इथं कॉन्स्टंट आहे इथं कॉन्स्टंट आहे इथं विथ रिस्पेक्ट टू y इथं विथ रिस्पेक्ट टू x आहे जागेवर पाहिजे माणूस टू जसंची तसं एक्स क्यूब बाय 3 प्लस 6y जसं तसं एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस वाय स्क्वेअर जसं तसं डीएक्स इंटिग्रेशन काय एक्स प्लस वाय स्क्वेअरचं वाय क्यूब बाय 3 इज इक्वल टू सी जास्तीत जास्त काय करू शकता बे कमी बेत्रिक 6 2x क्यूब बाय 3 प्लस 3x स्क्वेअर बाय 2 मायनस वाय स्क्वेअर इंटू एक्स प्लस वाय क्यूब बाय 3 इज इक्वल टू सी हा इथं 3x स्क्वेअर वाय अलग हा हा ए टू कॅन्सल 3x स्क्वेअर वाय समजलं लिहून घ्या फर्स्ट नेक्स्ट प्रॉब्लेम टफ प्रॉब्लेम आहे जर पेपर अवघड आला तर असला प्रॉब्लेम येऊ शकतो बघा मित्रांनो एफ 4x क्यूब वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू कॉस एक्स वाय हे लक्ष द्या एफ एन काय आहे 2x रेस टू पॉवर 4y प्लस एक्स कॉस ऑफ एक्स वाय बघा टफ प्रॉब्लेम आहे हे पहा डो एम बाय डो वाय इज इक्वल टू हा विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं 4x क्यूब कॉन्स्टंट आहे वाय स्क्वेअरचा रेटिव 2y वाय स्क्वेअरचा रेटिव किती 2y प्लस इथे u इंटू व्ही वापरावं लागत कारण की ह्याच्याकडे पण वाय सॉरी ह्याच्याकडे पण वाय आणि ह्याच्याकडे पण वाय इथं u इंटू व्ही वापरावं लागत वाय जसंची तसं वाय जसंची तसं कॉस ऑफ एक्स वाय रेडिओ मायनस साइन ऑफ एक्स वाय मायनस साइन ऑफ एक्स वाय हा आता बघा मित्रांनो जसं साइन टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो कॉस टू एक्स इंटू 2 साइन टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय घेतो कॉस टू एक्स इंटू 2 तसंच आता एक्स कॉन्स्टंट आहे एक्स काय आहे कॉन्स्टंट मायनस साइन एक्स वाय कॉस एक्स वाय चा रेटिव काय मायनस साइन एक्स वाय आणि एक्स वाय चा रेटिव काय एक्स एक्स वाय चा रेटिव काय एक्स प्लस असं हे यू इंटू राहिले ना इकडे लक्ष द्या खूप खूप पेशन्स पाहिजे हा टफ प्रॉब्लेम
हे आणि याच्यानंतरचा टफ प्रॉब्लेम. वाय जसंची तसं कॉस ऑफ एक्स वायचा मायनस साइन ऑफ एक्स आणि या एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह एक्स. जसं आपण साइन कॉस 2x चा डेरिव्हेटिव्ह काय घेतो मायनस साइन 2x आणि या 2x चा डेरिव्हेटिव्ह काय करतो इंटू 2. तसं हे एक्स वाय एक्स हे कॉन्स्टंट तर 2 चं काम करायचं. 2y चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं असतं तुम्ही 2. तसं एक्स वाय डेरिव्हेटिव्ह एक्स एक्स हे कॉन्स्टंट आहे. नंतर हे पहा वाय जसं याचं डेरिव्हेटिव्ह प्लस कॉस ऑफ एक्स वाय जसंची तसं. वायचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1. वायचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1. हा 8x³ y मायनस एक्स वाय साइन एक्स वाय प्लस कॉस ऑफ एक्स. आणि बघायचं एक आरामशीर सोडवायचं. इकडला क्रॉस चेक करायला आहेच. बरोबर आलं तर बरोबर आहे. डो एन बाय डो एक्स 2y कॉन्स्टंट आहे. एक्स रेस टू पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x³ प्लस u इंटू व्ही एक्स जसंची तसं कॉस ऑफ एक्स वाय डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ एक्स वाय. आता कॉन्स्टंट कोण आहे वाय. आता कॉन्स्टंट कोण आहे जसं 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 घेतो असं एक्स वाय चा डेरिव्हेटिव्ह वाय घेईल. काय घेईल वाय. या प्रॉब्लेमला खूप जागा पाहिजे. हा प्रॉब्लेम ज्याला समजला त्याला एक्झॅक्ट समजलं. आलं लक्षात. तर इकडे बघा प्लस कॉस ऑफ एक्स वाय जसंची तसं एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1. आलं डो एन बाय डो एक्स 8x³ y मायनस एक्स वाय साइन एक्स वाय प्लस कॉस ऑफ एक्स वाय. चला याच्याकडे पाहिलं याच्याकडे पाहिलं दोघेही सारखे आहेत ना सारखे. तर बघ डो एफ बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. देअरफॉर इट इज अन एक्झॅक्ट डी. आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह अवघड असतं ना त्याचं इंटिग्रेशन सोपं असतं याच्यामध्ये. अलग सोल्युशन त्याचं सोपं असतं. आता सोल्युशन इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू सी. वाय कॉन्स्टंट एक्स निग्लेक्ट. आता बघा सगळ्यात पहिले हे पहा या पूर्ण टर्म मध्ये एक्स आहे. इकडं पण घ्यायचंच नाही. डिवायचं घ्यायचंच नाही. फक्त इकडलं काय ते 4x³ y² प्लस y cos एक्स वाय. 4x³ y² प्लस y cos एक्स वाय असंच आहे ना dx. हा इज इक्वल टू 0 इज इक्वल टू सी. डीवायचं काही घ्यायचंच नाही. डीवाय गेलं 0 झालं ते. एक्सची टर्म आहे का तिथे आपलं एक्सच्या टर्म सगळ्याच एक्सच्या टर्म होतं ना म्हणून त्याच्यात सगळं एक्स निग्लेक्ट करायचं. बघा इथं पूर्ण एक्स आहे ना हे डिलीट डिलीट. आता बघा मी म्हणलं ज्याचे डेरिव्हेटिव्ह सोपं आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह अवघड त्याचं इंटिग्रेशन सोपं. आता बघा 4y² कॉन्स्टंट आहे x³ dx प्लस y कॉन्स्टंट आहे cos ऑफ एक्स वाय dx इज इक्वल टू सी. 4y² जसंची तसं x³ चा डेरिव्हेटिव्ह एक्स टू पॉवर 4/4 4 4 कॅन्सल प्लस y जसंची cos ऑफ एक्स वाय चं डेरिव्हेटिव्ह cos ऑफ एक्स वाय चं इंटिग्रेशन इथे इंटिग्रेशन हा डेरिव्हेटिव्ह म्हणलं असं चुकतं. cos ऑफ एक्स वाय चं इंटिग्रेशन काय साइन ऑफ एक्स वाय. आणि इथं पुन्हा नीट लक्ष द्या विथ रिस्पेक्टिव्ह एक्स गेलोय तर मग एक्स वाय चं डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो आणि तो कुठे घ्यावा लागतो डिवाइडला. इंटिग्रेशन मध्ये कुठे घ्यावा लागतो तो डिवाइडला. तर एक्स वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह एक्स इज वाय डिवाइडला इज इक्वल टू सी. खूप पेशन्स आणि शांतता पाहिजे. वाय वाय कॅन्सल. हा एक्स रेस टू पॉवर 4 इंटू y² प्लस साइन एक्स वाय is equal to C is the understand? No problem सगळ्यात